हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण एकदम क्रंची आणि क्रिस्पी असे बेसन मिरचीच्या वड्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ही एक साईड डिश आहे. मिरचीचे तुम्ही पकोडे, भजी नक्की ट्राय केले असेल एकदा तुम्ही या पद्धतीचे बेसन मिरचीचे वडे नक्की ट्राय करा. एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात, खायला खूप टेस्टी लागते. तर चला तर मग वेळ न घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. त्यासाठी आपण घेतले आहे अशा पद्धतीच्या मिरच्या, जाड्या मिरच्या घ्यायच्या आहे. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला मिरच्या तळायच्या आहे म्हणून आपण अशा पद्धतीने मिरची कट करून घेणार आहे. म्हणजे काय होते, तेलामध्ये ती मिरची फुटणार नाही आणि तेल आपल्या अंगावर उडणार नाही. आता एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं बेसन. त्यामध्ये आपण हळद, धनापूड, तिखट, चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. मस्तपैकी आपल्याला याचं एक बॅटर करून घ्यायचं आहे स्मूद असं. आपल्याला पूर्ण गाठ्या मोडून घ्यायच्या आहे बघा. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी आणि क्रंची होतात बघा. तुम्ही साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही अशाही पद्धतीचे खाल्ले तरीही ते खूप टेस्टी लागते बघा. सॉसबरोबर छान आपल्याला बेसन मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आपल्या मिरचीला बेसन चिपकल तेवढं आपल्याला बेसन पातळ करून घ्यायचं आहे बघा. अगदी घट्टही करायचं नाही, अगदी पातळही करायचं नाही आहे. साईडला मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल छान गरम करायचं आहे. आपल्याला मिरचीमधल्या सगळ्या बिया ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहे आणि मिरचीमध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. यामुळे काय होतं, आपण जेव्हा हे पकोडे खातो, वडे खातो, तेव्हा ते आपल्याला अळणी लागणार नाही. कारण आपण त्यामध्ये जर मीठ टाकलं ना तर अळणी लागतात नंतर खाताना. तेल छान गरम करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यामध्ये अशा पद्धतीचे आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे बघा. आणि हे जे पकोडे आहेत आपल्याला पूर्ण तळायचे नाही आहे. थोडेसे आपल्याला कच्चे ठेवायचे आहे, कारण आपण याला एक परत तळणार आहे बघा. छान मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. याने काय होते, ते आतमध्ये वरच्या लेअर आणि आतमधलं लेअर दोन्ही पण शिजल्या जातात बघा. छान मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे बघा. मी मिरच्या पूर्ण तळलेल्या नाही आहे, थोड्याशा कच्च्या ठेवलेल्या आहे. नंतर आपण हे काढून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने मी माझ्या बाकीच्या 3 मिरच्या पण छान तळून घेतलेल्या आहे. आता काय करणार, थोडं थंड करणार आहे. थंड केल्यानंतर आपण थोडं थोडं काप करणार आहे बघा. छोटे छोटे अशा पद्धतीने आपण रिंग तयार करून घेणार आहे वड्याच्या शेपमध्ये बघा. छान कट करून घ्यायचं आहे. तुम्ही सुरीने करू शकता. माझ्याकडे अशा पद्धतीची कैची आहे, तर मी त्या कैचीने केलेली आहे बघा. मस्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला तापतच ठेवायचं आहे बघा. तेलची फ्लेम आम्हाला मोठी करायची आहे आणि त्यावर आपल्याला अशा पद्धतीने छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत ही जी वडे आहे ते तळून घ्यायचे आहे. एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात. मी तुम्हाला दाखवते बघा. तुम्हाला जेव्हा दिसलं कळलं असेल डोळ्यानेच की किती छान असे क्रिस्पी असे वडे तयार झालेले आहे बघा. छान तळून घ्यायचं आहे. असं नेटच्या आपल्याला चाळणीवर काढायचं आहे, म्हणजे जे काय होतं एक्स्ट्रा तेल असेल ते खाली झिरपून जाते बघा. छान आपले वडे तयार झालेले आहे. मस्त आपण मी वाटाणा पुलावबरोबर सर्व केले आहे. तुम्ही चपातीबरोबर पण सर्व करू शकता. तुम्ही अशा सॉसबरोबर खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.